नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातला आता आपण मॉड्यूल 2 बघणार आहोत आणि आपला विषय आहे सौंदर्याप्रती आकर्षण। तर हा प्रस्तावनेचा भाग 1 आहे। आपण 3 भागांमध्ये ही प्रस्तावना बघणार आहोत। सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि आपण एकत्र शिकत असलेल्या या अप्रतिम अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पहिलं मॉड्यूल होतं नैतिक सक्षमता मूलभूत, जिथे आपण मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा केली। त्या गोष्टी आपल्या वैयक्तिक विकासासाठी आवश्यक असलेल्या नैतिक सक्षमता निर्माण करण्यासाठी गरजेच्या आहेत। जगाच्या कल्याणात योगदान देण्यास सक्षम होण्यासाठी या सक्षमता आपल्यासाठी आवश्यक आहेत। आता आपण दुसरे मॉड्यूल म्हणजे सौंदर्य ज्ञान संक्रमण याकडे वळूया। हे पहिल्या मॉड्यूलपेक्षा अधिक विस्तृत आणि थोडंसं वेगळं पण आहे। तर या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण अनेक नवीन गोष्टी तसेच गुणांचा नव्याने विचार करणार आहोत आणि त्यानुसार आपण चर्चा पण करणार आहोत। दुसऱ्या मॉड्यूलचा पहिला भाग आहे सौंदर्याप्रती आकर्षण। यामध्ये 6 घटक आहेत। तर आपण परिचय म्हणजे इंट्रोडक्शन या घटकाच्या भाग 1 पासून सुरुवात करणार आहोत। तुम्ही पहिल्या सत्रात आहात। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं चिंतन करूयात आणि 3 प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण विचार करूयात। मग प्रश्न असा आहे की तुमच्या दृष्टीने सौंदर्याचा अर्थ काय आहे? सौंदर्य म्हणजे काय? दुसरे म्हणजे सौंदर्याप्रती आकर्षण म्हणजे काय? आणि तिसरे म्हणजे नैतिक शक्ती म्हणून आपण सौंदर्याप्रती असलेले आपले जे आकर्षण आहे ते कसे वाढवू शकतो? तर हे 3 प्रश्न आहेत, त्याच्यावर तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे। तुम्ही भौतिकशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला माहित आहे की निसर्गात अनेक आकर्षण शक्ती आहेत। मग उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, आण्विक शक्ती आहे, एक चुंबकीय आकर्षण शक्ती आहे। जेव्हा न्यूटनने संपूर्ण विश्वात अस्तित्वात असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला तेव्हा माणसाचा निसर्गाला समजून घेण्याचा मार्ग पूर्णपणे बदलला। या भौतिक शक्ती निसर्गात कार्यरत असतात आणि वास्तविक पाहता निसर्गाचे अस्तित्व त्या शक्ती नियंत्रित करत असतात। मग उदाहरण बघायला गेलं तर जेव्हा आपण विद्युत बल म्हणतो तेव्हा ते इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यासारख्या आवेशित कणांमधील आकर्षणाचे बल असते। आकर्षणाची शक्ती विश्वाच्या मूलभूत शक्तींपैकी एक आहे आणि ती आपल्यावरती प्रभाव टाकू शकते आणि गोष्टी बदलू शकते। मग आपल्या सर्वांमध्ये सुद्धा एक शक्ती आहे जी आपल्याला सहजतेने एखादी गोष्ट मोहक काय आहे, सममित काय आहे, भव्य काय आहे, शुद्ध काय आहे आणि परिपूर्ण काय आहे याकडे आकर्षित करत असते आणि हीच सर्व सौंदर्याची वैशिष्ट्ये आहेत। म्हणून आपण या शक्तीला सौंदर्याप्रती आकर्षणाची शक्ती असं म्हणतो। ही शक्ती आपले विचार, आपल्या कल्पना आणि आपल्या इच्छांना चालना देते। त्याचा आपल्या वागण्यावर आणि कृतींवरती प्रभाव पडतो। त्यातून खरा आनंद, आपल्या अंतःकरणाची उन्नती होते। खरे तर नैसर्गिकपणे ज्या गोष्टींमधून सौंदर्य प्रतीत होते त्या सर्वांकडे माणूस सहजपणे आकर्षित होतो आणि प्रभावित होतो। सौंदर्याची ही वैशिष्ट्ये बाह्य अर्थात भौतिक स्वरूपात आणि अंतर्गत अशी दोन्ही असू शकतात। मग हेच आपलं आंतरिक वास्तव आहे। आपण आधी म्हटल्याप्रमाणे सुव्यवस्था, सममिती, सुसंगती, वैभव, परिपूर्णता आणि शुद्धता अशी वैशिष्ट्ये आहेत जी माणसाला आकर्षित करतात। मग काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आपले पूर्वज अस्तित्वासाठी सौंदर्याला प्राधान्य देत होते, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सौंदर्याला जास्त प्राधान्य होते। म्हणून काय व्हायचं, ते राहण्यासाठी सुंदर रमणीय ठिकाणांची निवड करायचे। परिणामी नदीच्या काठावर काही सभ्यता आणि संस्कृती विकसित झाल्या होत्या ज्या खूप सुंदर होत्या। सौंदर्याची वैशिष्ट्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्हाला चर्चा करायची आहे आणि या प्रत्येक शब्दाचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे। मग व्यवस्था, ज्याला इंग्रजीमध्ये ऑर्डर असे संबोधलेले आहे, या शब्दाचा तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे।
कारण जेव्हा आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी दोन्ही शब्दांचा विचार करतो तेव्हा आपण ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. तर पहिला शब्द म्हणजे सुव्यवस्था, मग आहे सममिती, मग सुसंगती, वैभव, परिपूर्णता आणि शुद्धता. तर आता तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते वहीत लिहून काढा. त्याच्यासाठी 3 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. मला अतिशय आनंद होत आहे की या सत्रामध्ये माझ्याबरोबर माझे सहकारी श्री पराग तांदळे सर आहेत. नमस्कार सर. तर आता मी तुम्हाला विचारते की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? हे विरुद्धार्थी शब्द सांगू शकाल का? नक्कीच मॅडम. आपण आपल्याला काही शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितलेले आहेत. तर पहिला शब्द होता ऑर्डर, म्हणजेच व्यवस्था. याचा समानार्थी शब्द म्हणजे परिपूर्ण, आखणी किंवा मांडणी. आणि विरुद्धार्थी त्याचा शब्द आहे की गोंधळ, अनागोंदी किंवा अराजकता असं म्हणता येऊ शकतं. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे जर सुव्यवस्था किंवा व्यवस्था आपण सौंदर्याचे वैशिष्ट्य मानले तर त्यामध्ये एक प्रकारची सिस्टीम आहे, म्हणजे एक प्रकारची प्रणाली आहे, यंत्रणा आहे. त्याला आपण ऑर्डर किंवा क्रमबद्धता असं म्हणू शकतो. त्याच्या मांडणीत देखील व्यवस्थितपणा आपल्याला तो दिसून येतो आणि ते सुंदर दिसतं. तर त्यात अव्यवस्थितपणा असेल, गोंधळ असेल, जसं तुम्ही विरुद्धार्थी शब्द सांगितले, तर त्यात सौंदर्य असणार नाहीये, ते सुंदर असणार नाहीये. नक्कीच, अगदी बरोबर. आणि त्यानंतर दुसरा जो शब्द होता तो होता हार्मोनी, अर्थात सुसंगतता. यासाठी समानार्थी शब्द समतोल आणि एकता असू शकतात. म्हणजे एखादी गोष्ट जी एकसंध आहे ती मुळात सुसंगत आहेत. आणि सुसंगतीसाठी 2 विरुद्धार्थी शब्द म्हणजे असमतोल आणि असुसंगती असू शकतात. तसेच आपण तिसरा शब्द जो सांगितला सममिती अर्थात प्रमाणबद्धता. जेव्हा सममितीचा विचार करतो तेव्हा योग्य प्रमाणात असलेला आणि समता समानार्थी शब्द असतील. आणि त्यांच्या विरुद्धार्थी शब्द म्हटले की अनियमितपणा किंवा प्रमाणबाह्य असू शकतं. त्यामुळे जे काही अनियमित दिसते किंवा जे काही विषम आहेत, जे मुळात सममितीच्या विरुद्ध आहे. मग पुढचा शब्द आहे तो वैभव. वैभव म्हणजे महिमा किंवा भव्यता, ऐश्वर्य, हे त्याचे समानार्थी शब्द आहे. तर अल्प, क्षुल्लक, तुच्छ हे फारच लहान, अतिशय नगण्य आहेत, हे त्याचे विरुद्धार्थी शब्द असू शकतात. आपण पुढचा शब्द विचारला परिपूर्णता. याचा अर्थ आहे निर्दोष, संपूर्णता, प्रावीण्य. हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द असू शकतात कमतरता, मध्यम, दोषयुक्त. आणि तुम्ही विचारलेला सर्वात शेवटचा शब्द म्हणजे शुद्धता. तर याचे समानार्थी शब्द असू शकतात निष्कलंक, भेसळरहित. तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे गलिच्छ, अशुद्ध किंवा कलंकित असे असू शकतात. ग्रेट, ग्रेट. खूपच छान. खूप सुंदर पद्धतीने परागजींनी आपल्याला हे शब्द सांगितलेले आहेत, समानार्थी आणि विरुद्धार्थी. आता जेव्हा आपण शब्दकोश पाहतो तेव्हा आपल्याला सौंदर्याच्या काही व्याख्या आपल्याला सापडतात. तर सौंदर्याचे अमूर्त आणि स्पष्ट किंवा ठोस असे दोन्ही अर्थ आहेत असं त्यात म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे सौंदर्याच्या या दोन्ही पैलूंकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि या सत्रामध्ये आपण या दोन्ही पैलूंवरती चर्चा करणार आहोत. म्हणजे अमूर्त स्तरावर सौंदर्य हा एक असा गुण आहे जो इंद्रियांद्वारे मानवी मनावरती काम करतो. म्हणजे सौंदर्यामध्ये सामान्यतः मग एकता, विविधता आणि सुसंगती यासारखी काही वैशिष्ट्ये असतात. मग तुम्ही त्याचा आत्ताच उल्लेख केलेला आहे. सौंदर्य म्हणजे स्वरूप आकाराची परिपूर्णता आणि रंगांचे आकर्षण. पुन्हा जेव्हा आपण सौंदर्याबद्दल बोलतो तेव्हा रंगांचाही संबंध येतो, अर्थात नयनसुख प्राप्त होते. सौंदर्यात अशा गुणांचे संयोजन देखील असू शकते जे आपल्याला श्रवण किंवा घृणेंद्रिय म्हणजे नाक ह्यांना तीव्र आनंद देतात, किंवा जे एखाद्या महत्त्वपूर्ण हेतूसाठी बौद्धिक किंवा नैतिक क्षमतांना नैसर्गिक शक्ती आणि औचित्य याद्वारे आकर्षित करत असतात. मग सौंदर्याचे आकर्षण म्हणजे या वैशिष्ट्यांचे आणि या गुणांचे आकर्षण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच ही खरोखर एक नैतिक शक्ती आहे. सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यांवर अवलंबून राहण्या इतकी व्यक्तिनिष्ठ बाब नाहीये हे आपण लक्षात ठेवूया.
त्याची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत जी आपण खरोखर परिभाषित करू शकतो, आपण त्यांना शोधू शकतो. तर जर ह्या गोष्टी असतील तर ते सुंदर आहे, जर ह्या गोष्टी नसतील तर ते सुंदर नाहीये. हे खरोखर इतके व्यक्तिनिष्ठ मत आपण देऊ शकत नाही. मित्रमैत्रिणींनो, आता सौंदर्याचा विचार करताना तुमच्या मनात येणारे काही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ असेल. तुमच्या मनात येणारे शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत. ग्रेट. या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही खूप चांगले शब्द लिहिलेले असतील ह्याची मला खात्री आहे. पण मी परागजींना विनंती करते की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देणार का प्लीज? होय मॅडम. सौंदर्याचा विचार करताना माझ्या मनात पहिला शब्द येतो तो म्हणजे डौल किंवा उठण्या बसण्याची चालण्याची एक आकर्षक पद्धत. मग रंगीबेरंगी, मग मोहक, त्यानंतर आनंद, शांत, निष्कलंक. आणखी काही शब्द मनामध्ये येतात जसे की म्हणजे संगीत. जेव्हा मी सौंदर्याचा विचार करतो तेव्हा नृत्य, कविता, दृश्यकला, मग चित्रकला, त्यानंतर समुद्रकिनारा ते देखील मनामध्ये येतं. त्यानंतर पर्वत शिखर, ओढा, नदी, आकाशीय आकर्षक आणि भव्य सौंदर्याचा विचार करताना हे काही थोडेफार शब्द माझ्या मनामध्ये येतात. खूपच अप्रतिम. तुम्ही खूप सुंदर शब्द सांगितलेले आहेत आणि तुम्ही आनंद हा शब्द देखील समाविष्ट त्याच्यामध्ये केलेला आहे. मला ते खूप आवडलंय कारण खरोखर सौंदर्य नक्कीच आपल्याला आनंदासाठी सहाय्यभूत ठरतं. सौंदर्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती होते. आता सौंदर्याचा वापर एखाद्या ठिकाणचे वर्णन करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. जसे की एखादी इमारत असेल, एखादा मे बी पूल असेल, एखादा चेहरा असेल, आकृती असेल, आंब्याच्या झाडाला लागलेला मोहोर असेल, रंगीबेरंगी बाग असेल, पौर्णिमा किंवा चमकदार आकाशगंगा असतील किंवा अगदी नदीचे वर्णन करण्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे एक भव्य महासागर, एक आकर्षक केलेली कॅलिओग्राफी हे सर्व भौतिक सौंदर्याचे प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला सौंदर्य प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असतं. अशा काही अभौतिक गोष्टी आहेत ज्यांचे वर्णन करताना सुद्धा आपल्याला सौंदर्य भासू शकतं. मग उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो आपल्याला मित्राला भेटण्यासाठी ही एक सुंदर वेळ आहे. यु नो की ते अभौतिक आहे पण ते तुम्हाला जाणवते. अप्रतिम नृत्य असेल, एक भव्य प्रकारचा नृत्याचा प्रकार असेल, एक फायदेशीर सामाजिक प्रक्रिया किंवा प्रथा असेल, एक स्वर किंवा सुंदर आवाज असेल, ही सगळी उदाहरणं अभौतिक गोष्टींची आहेत. किती सुंदर प्रकारचा हा मेळावा आहे. आणि बघा आपण मेळाव्यासाठी सुंदर हा शब्द वापरतो. म्हणजे भाषण, अभिव्यक्ती, जीवन सुंदर आहे असं आपण म्हणतो. ही अजिबात जाहिरात नाही आहे. आपण म्हणतो ना एखाद्याचे चारित्र्य, व्यक्तिमत्व, विचार हे सुंदर असतात असं आपण म्हणतो. एखाद्याचा स्वभाव आणि आचरणही सुंदर असू शकते, दृष्टिकोन सुंदर असू शकतात, भावना सुंदर असू शकते, अभिवृत्ती सुंदर असू शकतात. त्यामुळे सौंदर्याचा जवळजवळ आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूशी संबंध असू शकतो हे आपल्याला इथून कळतं आहे, दिसतं आहे. म्हणूनच सौंदर्य ओळखणं, सौंदर्याचं कौतुक करणं आणि सौंदर्याचा सराव सुद्धा करणं यावर सौंदर्याशी निगडित असलेली सर्व वैशिष्ट्ये आपल्या जीवनावर प्रभाव टाकू शकतात. तुम्ही त्या वैशिष्ट्यांचं कौतुक करता, ते तुम्हाला समजतात, त्यांची जाणीव होते आणि मग सुव्यवस्था, सुसंगती, सममिती, अगदी तुम्ही दिलेल्या समानार्थी शब्दांच्या उदाहरणांसारखे वैभव, परिपूर्णता, शुद्धता, मग ते आपले वैयक्तिक जीवन असो, कौटुंबिक जीवन असो, व्यावसायिक असो किंवा सामाजिक जीवन असो, या सर्वांवरती या वैशिष्ट्यांचा प्रभाव पडू शकतो. मग या वैशिष्ट्यांचे संयोजन, त्यांचे एकत्र येणे सहसा आपल्या इंद्रियांना तीव्र प्रकारे आनंद देतात आणि एखाद्याच्या बौद्धिक, नैतिक क्षमतांना ते आकर्षित करतात. म्हणूनच आपण सौंदर्याच्या आकर्षणाला एक शक्तिशाली बल आहे असं मानू शकतो, ज्यामध्ये माणसाला वैयक्तिक आणि सामूहिकरित्या घडवण्याची आणि सुधारण्याची क्षमता आहे. खरं तर ना मित्रमैत्रिणींनो, भूतकाळात सौंदर्याकडे दुर्लक्ष करून आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा मोठा नाश केलेला आहे. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे.
या सौंदर्याकडे केवळ दुर्लक्ष केल्यामुळे आपण युद्ध केली आहेत आणि मानवी नातेसंबंधांचा विश्वासघात केला आहे. आता आपण सौंदर्याविषयी संबंधित काही वैशिष्ट्ये आणि संकल्पना ह्याचा शोध घेणार आहोत. अर्थात आपला जो पहिला भाग आहे तो इथे संपलेला आहे. ही जी चर्चा आहे आपण ती दुसऱ्या भागामध्ये सुरू ठेवणार आहोत. लवकरच भेटूया दुसऱ्या भागात. धन्यवाद.